नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. नागपंचमी निमित्त मी आपल्याला एक पारंपरिक पूजा सांगणार आहे. अर्थात ही पारंपरिक पद्धतीची आहे. धर्मशास्त्रीय दृष्ट्या ही 100% बरोबर आहे असा अजिबात माझा दावा नाही. फक्त अतिशय भोळ्या भावाने आणि भोळ्या भक्तीने थोडासा क्रम मागं पुढे झाला तरी चालेल. परंतु निसर्गाचे संरक्षण करणाऱ्या नागदेवतेची पूजा करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणून या पूजेकडं केवळ एक पारंपरिक पूजेचा भाग म्हणून पाहावे. शास्त्रशुद्ध धर्माधिष्ठित पूजा वगैरे नाही. दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी साजरी करण्यात येणार आहे. 17 तारखेला सकाळी स्नान वगैरे उरकून घरातल्या देवतांची यथासांग यथाविध पूजा करावी. मग आपल्या बागेतली काळी किंवा लाल माती घेऊन त्यापासून आपण 9 नाग तयार करावेत. भारतीय पुराण परंपरेमध्ये नागांना केवळ सर्प म्हणून पाहिलं जात नाही, तर त्यांना एक स्वतंत्र दैवी शक्ती मानलं गेलंय. महर्षी कश्यप आणि कद्रू यांच्यापासून नागवंशाची उत्पत्ती झाल्याचं पुराणांमध्ये सांगितलं जातं. या नागवंशातील अनेक नागांच्या कथा महाभारत, भागवत आणि इतर पुराण परंपरांमध्ये विखुरलेल्या आहेत. नवनाग स्तोत्रामध्ये अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिय या 9 नागांची नावं घेतली जातात. काही ठिकाणी 12 नागांच्या नावांची देखील नोंद आहे. या दिवशी सकाळी देवापुढे एका चौरंगावर कापड अंथरून, मग कोणत्याही रंगाचं कापड चालेल, हिरव्या रंगाचं असेल तर अतिशय उत्तम किंवा कोणत्याही रंगाचं चालेल. मग आपण आपल्या पूजेची तयारी करावी. हळदी, कुंकू, बेलपत्र, सुपारी, अक्षदा, दूध, साखर, लाह्या, कापसाची वस्त्र, विविध पत्री अशा तयार ठेवाव्यात. मग उजव्या हाताने 3 वेळा पाणी आचमन करायचे, म्हणजे पाणी घ्यायचे डाव्या हाताने उजव्या हातावर आणि ते प्राशन करायचे. केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय नमः असं म्हणून पाणी प्राशन करायचे आणि चौथ्यांदा गोविंदाय नमः असं म्हणून हे पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचंय. त्यानंतर गणपतीचं हात जोडून स्मरण करायचं. मग एक सुपारी घेऊन ती चौरंगावर कुठेही अक्षतांवर स्थापन करावी. गणपती समजून सगळ्यात पहिल्यांदा तिला हळदी, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करावीत. दिवा उदबत्ती दाखवावी, नमस्कार करावा आणि आता गणपती बाप्पा समजून त्यांना आवाहन करावं. पुन्हा अक्षता व्हाव्यात आणि पुन्हा त्यांना ताम्हणामध्ये घ्यावं. मग पुन्हा एकदा गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, फूल व्हावं. मग ते फूल उचलून त्याचा वास घेऊन ते डाव्या बाजूला ठेवून द्यावं. मग गणपतीला यथासांग यथाविध जलाने स्नान घालावं. मग पंचामृताने स्नान घालावं. मग पुन्हा जलाने स्नान घालावं. मग आवाहन करून गणपती बाप्पांना अभिषेक अर्पण करावा. अभिषेक करताना तुम्हाला जर अथर्व शीर्ष येत असेल तर जरूर म्हणा किंवा गणपतीचं कोणतंही स्तोत्र म्हणा. त्याच्यानंतर चौरंगावर गणपती बाप्पांना तांदुळावर स्थानापन्न करावं. गणपतीचं आवडतं फूल आणि दुर्वा त्याला अर्पण कराव्यात. गुळ खोबऱ्याचा किंवा साखरेचा नैवेद्य जे शक्य असेल त्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवावा. दिवा उदबत्ती दाखवावी, नमस्कार करावा. मग कुलदैवत, ग्रामदैवत, स्थानदैवत, वास्तुदैवत, मातृपितृदैवत, लक्ष्मीनारायण दैवत, ब्राह्मण दैवत ह्या सर्व देवतांना, वास्तुदैवत सुद्धा आलं बरं याच्यामध्ये, सर्व देवतांना आव्हानात्मक अक्षता घेऊन गणपतीची जी सुपारी आहे त्यावरच त्या अक्षता अर्पण कराव्यात व त्यावरच त्या सर्व देवतांना आवाहन करावे की तुमच्या सर्वांची शक्ती या ठिकाणी आलेली आहे, आम्ही तुम्हाला आवाहन करतो. आणि अशा पद्धतीने या सर्व देवतांसाठी साधारणपणे 7-8 फुले अर्पण करावीत. साखरेचा नैवेद्य दाखवून मग दिवा उदबत्ती दाखवावी आणि आपलं कुळदैवत, ग्रामदैवत, स्थानदैवत, वास्तुदैवत, मातृपितृदैवत, लक्ष्मीनारायण दैवत यांना वंदन करावे, आवाहन करावे. मग परमेश्वराकडे संकल्प करावा की आज मी नागाची जी पूजा करत आहे त्याला यश, सुख, समृद्धी, संतती, संपत्ती, आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून मी हे करत आहे. माझ्या पुढच्या पिढीला देखील या नागपूजेचा कल्याणकारक फायदा व्हावा अशी प्रार्थना मनोमन करायची आहे. अगदी मंत्र म्हणून नाही केली तरी चालेल. अगदी आपण जसं आपल्या आईकडं एखादी गोष्ट मागतो, वडिलांकडं एखादी गोष्ट मागतो, त्या पद्धतीनं आपण ह्या नागदेवतेची आम्ही पूजा करत आहोत आणि आम्हाला सर्व प्रकारची सुख दे
व सर्व संकटांपासून आम्हाला मुक्त कर अशी प्रार्थना करावी. मग आपण जे 9 नाग चौरंगावरती अक्षतांवरती स्थापन केलेले आहेत त्या प्रत्येकावरती क्रमाक्रमाने अक्षता अर्पण कराव्यात. अक्षता अर्पण करताना प्रत्येक नागाचं नाव घ्यावं. ओम अनंताय नमः, ओम वासुकी नमः, ओम शेषाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम कंबलाय नमः, ओम शंखपालाय नमः, ओम धृतराष्ट्राय नमः, ओम तक्षकाय नमः, ओम कालिकेयाय नमः. अनंत वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलं शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनां सायंकालं पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः. या सर्व नागांना जलाने अभिषेक करावा, मग दुधाने अभिषेक करावा. आपल्याला शास्त्र करायचं आहे, अगदी स्नान घालतो तसं काही घालायचं नाही, पाणी शिंपडलं तरी चालेल. पहिल्यांदा पाणी, मग दूध, मग परत पाण्याने अभिषेक करून मग त्यांना अक्षता वाहून आवाहन करायचं आणि क्रमाक्रमाने हळदी कुंकू, फुले आणि वस्त्र व्हायची आहेत. त्यानंतर बेलाची पानं, विविध पत्री देखील व्हायच्या आहेत. मग लाह्या, बत्तासे आणि दुधाचा नैवेद्य नागदेवतेला दाखवायचा आहे. घरातल्या सर्वांनी नागदेवतेची पूजा करायची. अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलं शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा. त्यानंतर घरातल्या स्त्रीने एका पांढऱ्या रंगाचा दोरा घ्यावा, तो हळदीनं पिवळा करावा आणि तो ह्या नवनागांना अर्पण करावा. हात जोडून आपल्या सौभाग्याचे, आपल्या घराचे, आपल्या आरोग्याचे, आपल्या धनाचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून हा दोरा या नागांना अर्पण करावा. दुसऱ्या दिवशी हा दोरा आपल्या घरातल्या मुलांच्या उजव्या हाताला, मुलं मुली कोणी चालतील, तर महिलांनी त्यांच्या मंगळसूत्राला आणि पुरुषांनी देखील त्यांच्या उजव्या हाताला बांधावा. मग नागदेवतेचे पूजा अर्चन आरती करावी आणि अशा पद्धतीने नागदेवतेला पूजा अर्चना, प्रार्थना आणि आरती केल्यानंतर आनंदाने सर्वांनी प्रसाद. आयुष्यासाठी, सुख समृद्धी, संपत्ती, संतती, आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी प्रार्थना केली आहे. नागांकडे अशीही प्रार्थना केली आहे की आपणा सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, अपघात, सर्पदंश, दोष
कीटकदंश, वेगवेगळे आजार हे तुमच्या जवळही येऊ नयेत. तुम्ही दीर्घायुष्य व्हावं, तुमचा संसार सुखाचा हो, तुम्हाला अखंड धनप्राप्ती व्हावी, अशी मी प्रभू नागदेवतांकडे प्रार्थना केली आहे की माझ्या सर्व आनंदीयन्सना आणि हे सर्व हा जो व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांना हे नागदेवते आपण सुखी ठेवावी. मग नागाचं जे स्थान आहे ते तुम्ही पूजेत तर मांडून केलेलं आहे, पण मूळतः नागाचं स्थान जे आहे ते आपल्या वास्तूच्या वायव्य बाजूला आहे. त्यामुळं आपण आपल्या देवघराच्या किंवा कोणत्याही खोलीच्या वायव्य कोपऱ्यामध्ये ही पूजा पूर्वेकडे तोंड करून ठेवून द्यावी. दुसऱ्या दिवशी हे सगळे जे मातीचे नाग आहेत ते कुठेतरी झाडांमध्ये, कुंडींमध्ये, कुठेतरी गार्डनमध्ये नेऊन विसर्जन करावेत आणि त्यावर पाणी टाकून द्यावं, म्हणजे ते त्या मातीमध्ये मिसळून जातील. आणि अशा पद्धतीने या नागांबद्दलची जी कृतज्ञता आहे ती आपल्याला व्यक्त करायची आहे. मी पुन्हा सांगतो की ह्या पूजेला धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातनं कुठलाही आधार नाही. ही एक पारंपरिक पूजन आहे जे पूर्वापार साध्या सोप्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने केलेलं आहे. तुम्हाला जर एखादा ब्राह्मण भटजी बोलून करायचा असेल तर तो आणखीन यथासांग यथाविध पूजन करू शकतो. नागाला तुम्ही नारळही अर्पण करू शकता. तुम्ही तुमच्या स्थानिक पद्धतीनुसार जशी पद्धत आहे तशी नागाची पूजा करा. माझी फक्त एकच विनंती आहे की ही पूजा करताना आपली जी पुढची पिढी आहे, लहान मुलं आहेत, जेनझी आहे, यांना बसवा, त्यांना या नागांची माहिती आणि महती सांगा, त्यांचं निसर्गाप्रती असलेलं योगदान सांगा, म्हणजे पुढच्या पिढीला देखील या गोष्टीपासून आनंद मिळेल. आणि हो, ही सगळी पूजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर, नागाचं स्मरण झाल्यानंतर तुमच्या कालसर्पदोषाचं तर निवारण होईलच, पण सर्पदोषातून मुक्ती होण्यासाठी ही तुमची मदत होईल. कारण ही पूजा केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय ते मला जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि आमचा जो व्हॉट्सअपचा नंबर खाली येतो आहे त्यावर तुम्ही केलेल्या नागाची पूजा त्याचे फोटो पाठवा. आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला